मावळ विधानसभेत घड्याळाचा प्रचार न करण्याचा ठराव भाजपनं केला। तसाच ठराव पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कमळाचा प्रचार न करण्याचा ठराव राष्ट्रवादी करू शकते असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेला आहे। सांगली लोकसभेच्या निकालाचा दाखला देत बाळा भेगडे यांनी बंडखोरीचे संकेत दिले। त्यानंतर भेगडेंच्या बंडामागे षडयंत्र असल्याचंही सुनील शेळके यांनी म्हटलेलं आहे। जर एखादा निर्णय त्या ठिकाणी जर त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात घेतला गेला तर काय होऊ शकतं हे सांगलीकरांनी दाखवलेलं आहे। म्हणून महायुतीमध्ये मावळच्या जागेचा आणि मावळ हा भारतीय जनता पक्षाचा कालही बालेकिल्ला होता, आजही बालेकिल्ला आहे आणि उद्या देखील मावळमध्ये भाजपचा बालेकिल्ला असणार आहे। मला वरिष्ठांकडून सांगण्यात आलं आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत, महायुती म्हणून आपण एक संघ लढणार आहोत। जर मला तशा पद्धती सूचना आल्या नसत्या तर माझा चिंचवड मधला आमचा तिथला पारंपरिक मतदारसंघ होता, चिंचवड मधले आम्ही उमेदवारी मागे घेतोय, तिथं भाजपवाल्यांना शक्यतो पाठिंबा देऊन तिथं आम्हाला मदत करावी लागणार आहे। भोसरी विधानसभेमध्ये सिटिंग आमदार आहेत, त्यांना ती जागा सुटती आहे म्हणून आमच्या राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी जे दादांसोबत मागच्या 25 वर्षापासून काम करत होते ते देखील निघून गेलेत। खडक वाचल्यात देखील तीच परिस्थिती आहे। मग जर असा ठराव भाजपवाल्यांनी मावळ तालुक्यात केला तर राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड पुणे शहरात जाऊन करता येत नाही का? आम्ही पण ते ठराव करू शकतो।